भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निलिमा पवार यांच्या घरी दाखल झालेत आणि भुजबळांच्या भेटीसाठी निघालेले भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे अचानक निलिमा पवार यांच्या भेटीला गेलेत। निलिमा पवार या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस आहेत आणि माजी खासदार वसंत पवार यांच्या त्या पत्नी आहेत, तसंच त्या MVP च्या माजी सरचिटणीस आहेत। निलिमा पवार यांचे चिरंजीव प्रणव पवार यांच्यासह कन्या अमृता पवार यांचं मोठं नेटवर्क आहे आणि शालेय संस्थांच्या माध्यमातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठं जाळं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाऊया योगेशकडे। योगेश, बावनकुळे अचानकपणे निलिमा पवार यांच्या भेटीला पोहोचलेत, काय नेमकं या भेटीमागचं कारण असावं? खरं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही आणि हा उमेदवार बराच पिछे हटीला गेला आहे महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये। महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये महिन्याभरापासून आघाडी घेतली आहे। जवळजवळ त्यांचा प्रचार संपूर्ण आटपत आलाय आणि आता दुसरी फेरी त्यांची सुरू होईल आणि त्यामुळे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आता वेगवेगळ्या संस्थांशी वेगवेगळ्या समाजांशी भेटीगाठी घेण्याचा पर्याय हा भाजप पुढे आहे। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या माजी सरचिटणीस असलेल्या संस्थेच्या निलिमा पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते त्यांच्या घरी गेलेले आहेत। निलिमा पवार यांची मुलगी अमृता पवार ही येवला मतदारसंघातून इच्छुक होती आणि ती भाजपमध्ये आहे। त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन किमान सगळी माहिती जाणून घेणं, शहरातली एकूणची परिस्थिती जाणून घेणं आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वी कोणता उमेदवार दिला जाऊ शकतो त्याची चाचपणी करणं, त्या परिस्थितीविषयी चाचपणी करण्यासाठी ते तिथं पोहोचलेले आहेत। त्यांची अर्धा तासापासून या ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी सुद्धा आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात ते तिथून चर्चा करून बाहेर पडतील आणि थेट भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर येतील आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची बैठक होऊन उमेदवाराबाबत निश्चित होईल। अगदी योगेश, वेगवेगळ्या पद्धतीने चाचपणी आता सुरू आहे आणि काही वेगळी राजकीय गणितं पुढे येतात का हेही या दरम्यान बघायचे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।